झी 24 तासच्या वृत्तांकनानुसार चला आज आपण अशोक खरात नावाच्या एका भोंदू बाबाच्या गुंतागुंतीच्या प्रकरणाबद्दल बोलूया. हे प्रकरण आहे श्रद्धेचं, फसवणुकीचं आणि सत्तेच्या गैरवापराचं. ही कहाणी कुठल्या अटकेपासून नाही तर एका प्रश्नापासून सुरू होते. तो प्रश्न म्हणजे एका स्वयंघोषित बाबाने लोकांचं शोषण करून आणि फसवणूक करून एवढं मोठं साम्राज्य उभं तरी कसं केलं. सगळ्यात आधी हे समजून घेऊया की हा कॅप्टन अशोक खरात नावाचा माणूस आणि त्याच्यावरचे आरोप नेमके आहेत तरी काय आणि त्याचं स्वरूप किती गंभीर आहे. आकडेवारी पाहिली तर धक्काच बसेल. तपास यंत्रणा तब्बल 250 व्हिडिओ क्लिप्स तपासत आहेत ज्यात लैंगिक शोषणाचे आरोप आहेत. आणि तपासातून जे काही समोर आलंय ते तर आणखीनच भयानक आहे. असं म्हणतात की एकाच महिन्यात जवळपास 30-35 महिला बळी पडल्या. आणि हे सगळं कुठे व्हायचं तर त्याच्या ऑफिसमध्ये. आणि इतकंच नाही तर ईशानेश्वर मंदिरासारख्या पवित्र ठिकाणीसुद्धा. धक्कादायक म्हणजे पीडितांमध्ये त्याच्या स्वतःच्या मुलीपेक्षाही लहान वयाच्या मुली होत्या. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हे सगळं घडत कसं होतं? म्हणजे लोकांना जाळ्यात ओढण्यासाठी तो काय करायचा? आणि इथेच एक धक्कादायक गोष्ट समोर येते, रासायनिक पदार्थांचा वापर. त्याची एक पद्धत होती, म्हणजे तो कस्तुरी नावाचा एक स्प्रे पीडितेच्या हातावर मारायचा, मग तिला त्याचा वास घ्यायला सांगायचा आणि बस. त्यानंतर ती व्यक्ती पूर्णपणे गोंधळून जायची, तिची शुद्धच हरपायची. म्हणजे हा तर थेट रासायनिक हल्लाच होता, तोही एका आध्यात्मिक प्रथेच्या नावाखाली. ही झाली एक पद्धत. दुसरी पद्धत तर त्याहूनही भयानक. एका पीडितेने स्वतःच्या अनुभवातून सांगितलंय की त्याने मला एक पेढा दिला आणि मग तांब्याच्या भांड्यातून पाणी, पण त्याची चव खारट आणि कडू होती. ते प्यायल्यानंतर मला गरगरायला लागलं आणि मळमळायला लागलं. म्हणजे तीर्थ किंवा पवित्र पाण्याच्या नावाखाली सरळ सरळ गुंगीचं औषध दिलं जात होतं. म्हणजे बघा, एकीकडे रासायनिक पदार्थांनी शुद्ध हरपवायची आणि दुसरीकडे मानसिक दबाव टाकायचा. तो काय म्हणायचा तर मी कृष्णाचा अवतार आहे आणि तू या जन्माची राधा आहेस. जर नकार दिलास तर देवाचा कोप होईल तुझ्यावर. म्हणजे श्रद्धेचाच शस्त्र म्हणून वापर, लोकांना घाबरवून त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी. हे तर झालं शोषणाचं. पण ह्या बाबाचा कारभार फक्त इथपर्यंत मर्यादित नव्हता. आता वळूया आर्थिक फसवणुकीकडे आणि बघूया हे घोटाळ्यांचं जाळं किती मोठं विणलेलं होतं. त्याचा एक प्रसिद्ध घोटाळा होता ओशनो घोटाळा. तो काय दावा करायचा की त्याच्याकडे ओशनो नावाचं एक दैवी पाणी आहे जे प्यायल्याने पुरुषांची ताकद वाढते. पण खरं काय होतं तर व्हायग्राच्या गोळ्यांचा चुरा साध्या पाण्यात मिसळून तो दैवी अमृताच्या नावाखाली विकत होता. आणि फसवणुकीचा प्रकार बघा, तो लाखो रुपये घेऊन सिद्धपूजा करायचा आणि वचन काय द्यायचा तर या पूजेवेळी थेट स्वर्गातून सर्पदेवता अवतरेल. पण तो स्वर्गातून आलेला दैवी साप म्हणजे काय होता तर एक साधं रिमोट कंट्रोल्ड खेळणं. अंधार करून हे खेळणं फिरवून तो लोकांना फसवून त्यांचे पैसे लुटायचा. अजून एक उदाहरण ऐका. एका व्यक्तीकडून त्याने तब्बल 2.5 लाख रुपये घेतले. कशासाठी तर एका सोन्याच्या अंगठीत जडवलेल्या अनमोल खड्यासाठी. हा खडा घातल्यावर भविष्य उज्ज्वल होईल असं आश्वासन दिलं. पण जेव्हा त्या व्यक्तीने सोनाराकडे जाऊन चौकशी केली तेव्हा काय कळलं? त्या सोनाराने सांगितलं या खड्याची किंमत जास्तीत जास्त 1000 रुपये असेल. म्हणजे सरळ सरळ फसवणूक. आता प्रश्न हा उभा राहतो की इतकं सगळं इतके दिवस कसं काय चाललं होतं, यामागे कोणाचा हात होता? आणि याचं उत्तर दडलेले आहे सत्ता आणि राजकारणाच्या एका मोठ्या जाळ्या. या खरातचे संबंध लहान सहान लोकांशी नव्हते. मोठे राजकारणी, वरिष्ठ सरकारी अधिकारी, पोलीस अधिकारी या सगळ्यांशी त्याचे संबंध होते. आणि याच संबंधांच्या जोरावर त्याला एक प्रकारचं संरक्षण कवच मिळालं होतं. याचाच वापर करून तो लोकांना धमकावायचा, जमिनी बळकावायचा. इतकंच काय तर पाण्याच्या टाकीसारख्या सार्वजनिक निधीचाही गैरवापर करायचा असे आरोप आहेत. आणि या संरक्षणाचं एक मोठं उदाहरण म्हणजे आयोगाचा वाद. जेव्हा खरात विरोधात तपास सुरू झाला तेव्हा आरोप झाले की तत्कालीन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, ज्या मंदिराच्या विश्वस्तही होत्या, त्या खरातला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मग काय, कार्यकर्ते आणि मीडियाने हा मुद्दा उचलून धरला. सार्वजनिक दबाव वाढला आणि अखेरीस या प्रकरणामुळे चाकणकरांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.
आता हे सगळं साम्राज्य तर उघड झालंय, त्यामुळे आता लक्ष आहे ते जबाबदारी निश्चित करण्यावर आणि पीडितांना न्याय मिळवून देण्यावर. सध्या या प्रकरणात अनेक पातळ्यांवर तपास सुरू आहे. एक विशेष तपास पथक म्हणजे SIT लैंगिक शोषण आणि फसवणुकीच्या गुन्ह्यांचा तपास करत आहे. पण कार्यकर्त्यांची मागणी आहे की यात आर्थिक गुन्हे आहेत, त्यामुळे ईडीने म्हणजे अंमलबजावणी संचालनालयानेही चौकशी करावी. इतकंच नाही तर विधीमध्ये प्राण्यांच्या अवयवांचा वापर झाल्याचा आरोप असल्याने वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गतही कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरतीये. हे सगळं प्रकरण आपल्याला एका गंभीर प्रश्नावर विचार करायला भाग पाडतं. जेव्हा लोकांच्या श्रद्धेचाच शस्त्र म्हणून वापर केला जातो आणि त्याला सत्तेचं संरक्षण मिळतं, तेव्हा या सगळ्याची खरी जबाबदारी नक्की कोणाची असते?